नमस्कार, अभिरस किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण शेवग्याची रस्सा भाजी करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 3 मी मोठे कांदे उभे चिरून फ्राय करून घेतलेले आहेत। अर्धा वाटी खोबरं मी कापून फ्राय करून घेतलेले आहे। 10-12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, तीळ हे मी तेलात फ्राय करून घेतलेले आहे आणि कोथिंबीर पण फ्राय करून घेतलेली आहे। लाल तिखट, जिरे, अद्रक लसूण पेस्ट, धना पावडर, गरम मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ। शेंगा आपण तेलात थोड्या वाफवून घेऊया। गॅसवर टोप ठेवलेला आहे, त्याच्यात 1 पळी तेल टाकलेले आहे। जिरे, अद्रक लसूण पेस्ट आणि शेंगा। थोडं मीठ, हळद, आणि याच्यामध्ये थोडं पाणी। शेंगा आपल्याला जास्त शिजवायच्या नाही, 70 ते 80% शिजवायच्या आहेत। याच्यावर आपण झाकण ठेवूया। आपण याचं सगळं वाटण करून घेऊया। वाटण करून झालेलं आहे। झाकण काढून बघूया आपण। शेंग आपली शिजलेली आहे। मी गॅसवर टोप ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 1 पळी तेल टाकलेलं आहे। आपण जे वाटण केलेलं होतं त्याच्यामध्ये टाकून घेऊया। वाटण टाकून झालेलं आहे, हे त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया। वाटण चांगलं परतून झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। आपण चांगलं परतून घेऊया। याच्यामध्ये अर्धा कप आपण पाणी टाकूया। चांगलं परतून घेऊया। वाटण आपलं चांगलं परतून झालेलं आहे। आपण शेंगा शिजवून घेतलेलं होतं ते पाणी आपण याच्यामध्ये टाकूया। हे चांगलं परतून घेऊया आणि याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकूया। शेंगा जास्त शिजवायच्या नाही, आधी आपण शेंगा शिजवून घेतलेल्या होत्या। वरतून थोडी कोथिंबीर टाकूया। तुम्हाला रस्सा जेवढ्या प्रमाणात हवे तेवढं तुम्ही पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता। आता याला आपण एक उकळी आणून घेऊया। शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी तयार झालेली आहे। शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी तयार झालेली आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिरस किचनला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा।